नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळ विचार आला की स्नेहलच्या गावाला जायचं आहे आजीकडं मस्तमध्ये. तर स्नेहल इथं झोपलेली आहे आणि मनी तिच्या मांडीवर बसलेली आहे. मनीला आपण बांधून ठेवलेलं आहे, कारण की मनी शेताच्या काकूंचे पिल्लं कोंबड्याची खात आहे. सो म्हणलं विचार करावा, तर ह्याला ह्याला असाच बांधून ठेवला की हा रोज हे करतो. तर म्हणलं चहा बनवा टाकला आहे आणि मी खारी बिरी आणायला चाललो आहे. तर रोने आपल्या पाठी मागं आला बिस्किट पुड्यासाठी. सो बिस्किट पुड्यासाठी आल्यानंतर आपण गेलो आहे दुकानातनं मस्तमध्ये मी आता घेतलेले आहे खारी आणि रोण्यासाठी बिस्किटं. तर रोहण्याला इथं बिस्किटं टाकलेले आहेत. रोहण्या मस्त बिस्किटं खातोय. त्यानंतर विचार केला केस लय वाढलेत. मग केस कापून आलेलो आहे मित्रांनो मी लगेच झटक्यात. त्याच्यानंतर मी बाजऱ्या आणि मनी शांत बसलेत, काही प्रॉब्लेम नाही. तर मी विचार केला चला आता जायची वेळ झालेली आहे. सो बाहेर येऊन बघतोय तर तिथं फुल ऊन चालू आहे आणि त्या उन्हामध्ये आपल्याला वेगळं वाटतं. त्यामुळे म्हटलं चला आता गाडीवर स्नेहलला घेऊन जावावा. तर स्नेहल पण इथं आवडले. समोर बघतोय तर आपण मस्त कलिंगडची गाडी चालली होती. 1-2 कलिंगड खाली पडले असते तरी आम्हाला चाललं असतं. सो कधी काही पडले नाहीत. त्याच्यानंतर विचार केला पेट्रोल पंपावर थोडंसं गाडीत ₹100 टाकी फुल करावी. त्याच्यानंतर म्हटलं चला टाकी फुल केलेली आहे तर आपल्याला टेन्शन नाही राहणार काय. कारण की गाडीत टाकी पेट्रोल नसेल तर आपल्या पुढे चालता येणार नाही मित्रांनो. तिथं आपण गाडीत पेट्रोल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मस्तमध्ये रस्त्याने हिंडत आहे. बघतोय आपण स्नेहलमध्ये आजूबाजूला बघा किती भारी-भारी शेती, ज्वारी ज्वारी, गहू सगळं असं हे झालेलं आहे. सो मी तिथं म्हणलं आपला काही फायदा नाही, की आपलं शेत नाही त्यामुळे काही हे नाही. आपण नुसतं बघूनच आनंद घ्यायचा. त्याच्यानंतर स्नेहल सगळं मला दाखवत होती. बघा इथं तर असा व्हिडिओ काढून बघत होती. बघा इथं ज्वारी आहे, इथं गहू आहे. त्याच्यानंतर चिंचाचं झाड आलेलं चिंच झाडामध्ये पण मजा आली. इथं बघायला गेलं, की इथं मस्तमध्ये असा रस्ता आडवा-तिडवा होता. त्याच्यानंतर बघायला गेलं, की आम्ही एवढं गरम होत होतं ना, तर मग आम्ही विचार केला थोडं भजी आणि लस्सी पिऊयात. सो स्नेहलने मस्त लस्सीचा डबा खोललेला आहे आणि ती खाण्यासाठी फुल एक्साइटेड आहे. तर तिने 1-2 घास खाल्लेले आहेत आणि मस्त आपल्याला दाखवत खात आहे. सो मी वाट बघतोय माझ्या भजीची, तर भजी काय आलेली नाही अजून सध्या तरी. तर म्हटलं तर ते आपण पण 1-2 घास खाऊन घ्यावी. मग मस्त मी पण थोडं मस्त टेस्ट केली. ओ भाई एक नंबर. माझे केस थोडे करंट लागला माझ्या केसांना, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर मग विचार केला भजी काय आहे ना, भजी काय आहे ना, तर तेवढ्यात ते भजीवाला ते पिक्चर एक पोरगी मस्तमध्ये पिक्चर बघत बसली. म्हटलं चला काही प्रॉब्लेम नाही. आपण नाही बघू शकत, ती बघते काही प्रॉब्लेम नाही. मी मोबाईलमध्ये थोडं घटमळत बसलोय, पण भजी काही येईनात आपले. तेवढ्यात भजी पण असा येईन का नाही हे बघायला तेवढंच आपल्याला उत्सुकता आहे. सो मी वाट बघतोय, पण भजी आली आली. चला भजी आली. भजी इतकी टेस्टी होती मित्रांनो, की समोरचं कांदा भजी खाल्ली. वाह! एक नंबर. सो भजी तिथं आमचं खाऊन झाले. त्याच्यानंतर मी म्हणलो आता कुठेतरी भजीची टेस्ट लागलेली आहे. गरम-गरम भजी मित्रांनी काढून दिली आणि मस्तमध्ये कांदा आणि भजी खाल्लेली आहे आपण मित्रांनो. सो त्याच्यानंतर तो आला मस्त 10 लस्सीचे पॅकेट आपण मागवून घेतले 10 लस्सीचे डबे. सो त्यांनी मस्तमध्ये पॅकेट करून आणून दिलेत. थँक सो मच मित्रा तुला पण. तर मित्रांनो असंच गावाला गेल्यानंतर आम्ही ते व्हिडिओ काढायचं विसरलो. पण इथं चिवला घेऊन आलो. चिव इथं बसलेली आहे मस्तमध्ये. सो मित्रांनो असंच